एक गोष्ट कायम लक्षात ठेव मित्रा, ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस आपण एकटंच असतो. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ह्याच्या मागं जा, त्याच्या मागं जा, कुठल्या नेत्याच्या मागं जा, हे फालतूपणा बिलकुल करू नकोस. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे. स्वतः कसं यशस्वी बनता येईल याच्याकडे लक्ष दे. काय करता येईल लाईफ मध्ये याच्याकडे लक्ष दे. काही बिझनेस करायचा असेल तर त्याच्याकडे लक्ष दे. बिझनेस करायचा असेल तर त्याच्या खोलवर जाऊन त्याचा अभ्यास कर. काही करायचं आहे त्याच्यावर अभ्यास कर मित्रा. त्याच्या मागे अजिबात फिरू नकोस. अजिबात टाइमपास करू नकोस. कारण टाइमपास करणारा कधीच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. एवढं मात्र लक्षात ठेव मित्रा. तुझ्या आई वडील तुझ्या यशाचं वाट बघत बसलेले असतात की माझं पोरग आज ना उद्या काहीतरी मोठं करेल. ह्या एका आशेवर ते बसलेले असतात. त्यामुळे त्यांची आशा खाली पडू देऊ नकोस. त्याच्यासाठी लढ. रात ना दिवस कष्ट करावे लागले तर कर. कारण हेच वय आहे आपलं. 18 ते 24 असे एक आपला टाइम पिरियड असतो ना, त्यावेळेस आपण काहीही करू शकतो. परत फक्त आपल्याला पश्चातापच करावा लागेल.